महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। पिंपलगांव मार्केट कमेटी में 300 टमाटर किसानों ने टमाटर बेचे। हालांकि मार्केट कमेटी ने 4 महीने बाद भी पैसे का भुगतान नहीं किया है। इसके विरोध में किसानों ने मार्केट कमेटी के सामने धरना दिया। इस बार किसान आक्रामक नजर आ रहे हैं। इस संबंध में किसान व महिला किसान ने मार्केट कमेटी के नीति की आलोचना की तथा भुगतान करने की भी मांग की। आम्ही संचालक मंडळाकडे सभापतीकडे 4 महिन्यापासून ते आम्हाला उत्तर देत आहे। शिवाय आमचा आता अंत राहिला नाही, आम्हाला पैसे राहिले नाही पुढच्या खर्चाला। त्यामुळे आम्हाला गेटवर बसायचा निर्णय घ्यायला लागला आणि आम्ही इथे गेटला कुलूप लावायला इथे आम्ही जमलो आहे। जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही गेटवर उठणार नाही। ज्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आशिया खंडात नाव असलेला गवगवाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करतंय, अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 5 महिन्यापासून 3 कोटी रुपये साधारण 300 शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले। त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही। एका आडतदाराकडे एवढ्या एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते। मग आम्ही जरी जायचं कुणाकडे, आम्हाला सांगा, कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय? का आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला हक्काने मिळाले पाहिजे, याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो आणि आडतीला आडत देतो। मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय? आज जर या कृषी उत्पन्न बाजार समितीने जबाबदारी झटकली तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद केले। आम्ही 2 तासापर्यंत आम्ही 4 महिन्यापासून यांना वेळोवेळी निवेदन दिलेले, परंतु कृषि उत्पन्न बाजार समिति ने कुठली याची दखल घेतली नाही। किसानों की आक्रामक नीति ने इस ओर ध्यान आकर्षित कर लिया है कि अब बाजार समिति क्या निर्णय लेती है। किसानों ने धमकी दी है कि अगर उन्हें जल्द ही पैसा नहीं मिला तो वे फिर से आंदोलन शुरू कर देंगे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।